पूर्वी चाळीसगाव तालुक्याला उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यालय मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये हालचाली चालू झाल्या। मी त्याला माझ्या स्तरावर विरोध केला। या विभागाचे कमिशनर आयुक्त आदरणीय गेडाम साहेबांना मी पत्र दिलं। या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांना पत्र दिलं आणि त्यांना विनंती केली की माझी चाळीसगाव शहरामध्ये उपजिल्हाधिकारी कार्यालय देण्याच्या संदर्भात अजिबात विरोध नाही। तुम्ही चाळीसगाव शहराला फक्त उपजिल्हाधिकारी कार्यालयच नाही, त्या चाळीसगावला आपण केंद्र शासित प्रदेश करून टाकला तरी आमची हरकत नाही। परंतु चाळीसगाव तालुक्याला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ जॉईन करू नये अशी भूमिका माझी होती। या भूमिकेला तुमचं सहमत आहे का? जर सहमत असेल तर पहिल्यांदा हात वर करून सगळेजण हात वर करा। हे फक्त विरोधाला विरोध नाही, याचं कारण असं आहे की मला पाचोऱ्याचा एखादा व्यक्ती असेल किंवा भडगावचा एखादा व्यक्ती असेल, त्याला जर का जळगावला उपजिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि तिथं जर का त्याची एखादी तारीख आली तर त्या ठिकाणी हा काय माहिती केलं असं, तर त्या ठिकाणी जर माणूस जळगावला गेला तर उपजिल्हाधिकाऱ्याच्या बरोबरच तिथे आमचं कलेक्टर ऑफिस आहे, तिथे सेशन कोर्ट आहे, तिथे जिल्हा परिषद आहे, तिथे एसपी ऑफिस आहे, तिथे डीडीआर आहे, तिथे सिव्हिल हॉस्पिटल आहे। जर मला किंवा जिल्ह्याचं कृषी अधिकाऱ्याचं ऑफिस आहे, जर एखादा व्यक्ती उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्ये जर का गेला तर त्याचे अनेक कामं करून तो व्यक्ती घरी येऊ शकतो। आपल्या बरोबरच या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातला जो वकील असेल की ज्या वकिलाला एक केस करता जर का उपजिल्हाधिकाऱ्याकडे जावं लागत असेल तर त्यांच्या देखील अनेक केसेस असतात, त्याच पद्धतीने ते तारखा देखील घेतात। आणि म्हणून आम्हाला चाळीसगावला उपजिल्हाधिकारी कार्यालय घेऊ नका असं अजिबात म्हणणं नाही। तुम्ही उपजिल्हाधिकारी घ्या, जिल्हाधिकारी घ्या, तुमचावाला केंद्र शासित प्रदेश करा, पण त्याला पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा अजिबात जॉईन होणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। आणि याच्यासाठी उद्या जर का आम्हाला आंदोलन करावं लागलं, रस्त्यावर उतरावं लागलं तरी चालेल, पण आमचा पाचोरा भडगाव मतदारसंघ हा चाळीसगावला जॉईन होणार नाही, याची ठाम भूमिका आपली असणार आहे। यासाठी आज आपण सगळेजण आलेलो आहोत। मी उद्या किंवा सोमवारी मी मुंबईला आहे। आपण आज एक निवेदन तयार करतोय, आजच निवेदन तयार करून आपल्या सगळ्यांच्या सह्या घेऊन या निवेदनाचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री ताई सुनित्राताई पवार साहेब आणि या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब, या विभागाचे कमिशनर आदरणीय गेडाम साहेब, या सगळ्यांपर्यंत जळगावचे जिल्हाधिकारी आदरणीय घुगे साहेबांच्या माध्यमातून हे निवेदन आपण या सर्व सन्मान्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहोत। मी अपेक्षा करेल की हे आंदोलन चिघळण्याच्या आत आपण रास्त भूमिका घ्याल। एका चाळीसगाव तालुक्याला न्याय देत असताना इतर तालुक्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री घेतील अशी मला रास्त अपेक्षा आहे। पण जर का याच्यामध्ये आपल्याला अपयश आलं तर मात्र आपल्याला सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार आहे। मग मी जरी सत्ता उद्या
अशी जरी वेळ आली की पूर्ण मतदारसंघाच्या सह्या घ्यायच्या तर त्या अख्ख्या मतदारसंघाच्या सह्या घेऊन ते निवेदन दिलं जाईल. वेळ आली तर जेल भरो आंदोलन केलं जाईल. परंतु पाचोरा आणि भडगाव मतदारसंघ हा 40गावला जॉईन होणार नाही. याच्याकरता किशोरप्पाची आमदारकी पणाला लावा लागली तरी चालेल, पण हा निर्णय होणार नाही. जर तसं झालं तर मग आपण याला सर्वस्वी जबाबदार, जे काय होईल त्याला सर्वस्वी जबाबदार हे शासन असणार आहे. याचं कारण असं आहे की मी पहिल्यांदा जेव्हा प्रस्ताव केला त्यावेळेस आदरणीय बावनकुळे साहेबांना भेटलो. त्यांना देखील सांगितलं, त्यांनी सांगितलं की तू सांगतोय ते 100% बरोबर आहे. फिजिकली हा प्रस्ताव तिथं योग्य नाही असं खुद्द बावनकुळे साहेबांनी सांगितलं आणि तो प्रस्ताव रद्द करण्यात आला. तशा बातम्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून देखील आपण सगळ्यांनी ऐकल्या. हे असं असताना, प्रस्ताव रद्द झालेला असताना एखाद्याचा हट्ट पुरवण्यासाठी दुसऱ्यांवर अन्याय आम्ही सहन करणार नाही. तो हट्ट पुरवण्यासाठी पुण्यावरून डायरेक्ट सूचना केल्या गेल्या की तुम्ही पुन्हा प्रस्ताव पाठवा. तो पुन्हा प्रस्ताव तिथे गेलेला आहे. ती गोष्ट एवढी सोपी नाही. ती पुन्हा माननीय कमिशनर पर्यंत येईल. कमिशनर तो प्रस्ताव जाहीर करतील, त्याच्यावर हरकती मागवतील, पण तो प्रस्ताव जाहीरच होऊ नये अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतलेली आहे, घ्यावी लागणार आहे. जर एकदा का ते झालं तर मग इथून मला 60 किलोमीटर माझ्या पाचोरात सांबेरचा आमचा एखादा व्यक्ती आहे ज्याला 20 किलोमीटरवर जळगाव आहे, तो सामनेरच्या व्यक्तीला 70 किलोमीटर जावं लागणार आहे. राणीच्या बांबरूरचा व्यक्ती आहे, आमच्या दहीगाव डोकलखेडाचा व्यक्ती आहे, इकडे पिंपळगाव वरसाळ्याचा व्यक्ती आहे. हे जर का टोकाचे गाव जर आपण पाहिले तर आपल्याला एकाला सुद्धा या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातल्या एकही व्यक्तीला, जर तुम्ही भडगाव तालुक्यातला आमर्द्याचा विचार केला किंवा तिकडच्या आमर्द्याच्याही पुढे वलवाडी असेल, या गावांचा विचार केला तो वलवाडीवाला 35 मिनिटात जळगावला जातोय, अंचलगाववाला 30 मिनिटात जळगावला जातोय. त्याला तिथं सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत. महाराष्ट्रातले किंवा जिल्ह्यातले सगळ्या प्रकारचे कलेक्टर, एसपी, सीओ, जिल्हा कृषी अधिकारी, डीडीआर सगळ्याच्या सगळे ऑफिस तिथे असताना मी अशा एखाद्याच्या हट्टापायी आमच्यावर अन्याय सहन करणार नाही. मी तर पहिलेच सांगितलं की तुम्ही 40गावला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, पण आमच्यावर आम्ही अन्याय सहन करणार नाही. याच्याकरता आपल्याला सगळ्यांना याच्यासाठीच, कारण मी सकाळी लोकमतला बातमी वाचली आणि बातमी वाचल्यानंतर तातडीने पीएला सांगितलं की मला 1 वाजता कुठल्याही परिस्थितीत सगळ्या पदाधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना इथे बोलवा आणि बोलून मला तातडीने ही मीटिंग घ्यायची आहे. मी एकटाही पत्रकार परिषद घेऊ शकलो असतो, पण हा निर्णय माझ्या एकट्यापुरता नाही. हा निर्णय आपल्या प्रत्येकावर अन्याय होणार आहे. जर असा अन्याय होणार असेल तर आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. सत्तेला लाथ मारून अन्यायावर वाचा फोडण्याची धमक ही आपल्या शिवसैनिकांमध्ये असली पाहिजे आणि ती धमक आपल्या सगळ्यांमध्ये आहे. म्हणून आज आपण हे मोठं पाऊल उचलतोय. माझी सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये ह्या विषयाला, एक काम नाही झालं चालेल, पण ह्या कामाला आपल्याला कायमस्वरूपी संपवावं लागणार आहे. अन्यथा आपल्या येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. जर आम्ही एखादा लोकप्रतिनिधी म्हणून या मतदारसंघाचं नेतृत्व करणार असू तर आम्हाला, आमच्यावर आज अन्याय आम्ही सहन करू, पण आमची भविष्यातली पिढी आम्हाला माफ करणार नाही. म्हणून माझी विनंती आहे की हा विषय आपल्याला सिरियस घ्यायचा आहे. एवढीच बातमी देण्यासाठी मी आज पत्रकार बांधवांना या निमित्तानं विनंती केली आहे. याच्यानंतर कदाचित आज घाई असल्यामुळे मी वकील बांधवांना बोलवू शकलो नाही, पण याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल हा वकिलांचा देखील आहे. येणाऱ्या काळात वकील देखील स्वतंत्र त्यांचा संघ घेऊन ते कदाचित याच्या बाबतीतली मीटिंग घेतील. पण मला तातडीने या विषयात आवाज उठवायचा होता. सोमवारी मला निवेदन द्यायचं होतं, म्हणून मला उद्या आणि परवामध्ये या सगळ्या बातम्यांचं कलेक्शन करून
मला माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा विषय पोचवायचा आहे। हा माझा एकेकोरपणा नाहीये। इथे एखाद्या शेंबड्या मुलाला जरी विचारलं ना तर तो प्रॅक्टिकली फिजिकली हा सगळा विषय सांगेल। म्हणून माझी पत्रकारांना हात जोडून विनंती आहे की हा जो आमचा तीव्र विरोध आहे, हा विरोध आपण तेवढ्याच जोमाने ताकदीने आपल्या प्रिंट मीडियामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये घ्यावा, अशी एक आग्रहाची विनंती ही किशोरप्पाच्या वतीने नाही तर या मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या वतीने, पाचोरा भडगाव तालुक्याच्या वतीने मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता फक्त पत्रकार बांधव जातील, आपण सगळेजण इथंच थांबावं अशी विनंती। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।